आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये 62,17,540 एकर शेती पिकांचं नुकसान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारकडून पंचनामे करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू, दत्ता भरणेंची माहिती। सरकारनं कांद्याला त्वरित अनुदान द्यावं, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची मागणी। सध्या कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत, केंद्र आणि राज्य सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांचा दिलासा देण्याची मागणी। धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या कांदलगाव परिसरामध्ये अतिवृष्टी, कांदा, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांचं मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, अक्कलकोट गुलबर्गा राज्य महामार्गावरील पूल पाण्याखाली, अक्कलकोट तालुक्यामधील शिरसी शिरवळ भागामध्ये वाहतूक ठप्प, गणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकले। सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या सीना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या शेतकरी दाम्पत्याला तरुणांनी वाचवलं। 2 दिवसांपासून हे दाम्पत्य घरामध्ये अडकून होतं। कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं सीना नदीकाठच्या 8 ते 10 गावांमध्ये पाणी शिरलं होतं। फरार ललित मोदीचा भाऊ समीर मोदीला पोलिसांकडून अटक, दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिसांनी केली अटक। 2019 साली एका महिलेनं केलेल्या विनयभंगाच्या आरोपाखाली पकडलं। हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानींना क्लीन चिट, व्यवहार लपवल्याचा पुरावा नाही, 44 पानी आदेशामध्ये सेबीचं मत। अनिल अंबानी आणि येस बँकेचे माजी सीईओ यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल, राणा कपूर आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार, सीबीआयचा आरोपपत्रामध्ये ठपका।